श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. उद्या 13 जानेवारी 2026 रोजी भोगी आहे. हे भोगीसाठी स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकलेलाच आहे. तरी पण अजून 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. तर सर्वात आधी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, पण आता अजून थोडं वरवर सांगते मी तुम्हाला. भोगी या शब्दातच आपले मागचे भोग संपवण्याचा महत्त्वाचा दिवस आज मानला जातो. या दिवशी केलेल्या सेवा, या दिवशी केलेले उपाय, या दिवशी केलेल्या रेमेडी कधीच वाया जात नाहीयेत. एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या मागचे जे काही भोग आहेत ते संपवण्याचा शास्त्रामधला महत्त्वाचा दिवस म्हणजे उद्याचा आहे भोगी. तर याचे छोटे छोटे 2-3 उपाय आहेत, तर तुम्ही करा आणि श्रद्धेने करा, भावपूर्वक करा, श्रद्धेने करा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, करा. याचे फळ तुम्हाला नक्की भेटेल. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की सर्वात आधी लवकर उठून आपल्याला स्वच्छ आंघोळ करायचं, डोक्यावरून आंघोळ करायचं आहे, कंपल्सरी डोक्यावरून आंघोळ करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे. बरेच जणांचा प्रश्न असा आला की काळे तीळ का बरं, काळे तीळ पांढरे का नाही? तर काळे तीळ हे शनीचं प्रतीक आहे, म्हणून आपल्या मागची जे काही शनी असेल ते जाऊ दे यासाठी ते काळे तीळ वापरले जातात. पण तुम्हाला जर वाटत असेल की काळे माझ्याकडे नाही आहेत किंवा काळे वापरायला तुमच्या मनात अनेक शंका येत असतील, तर तुम्ही पांढरे वापरा. कुठलेही तीळ तीळच आहेत, पण जास्त काळ्या तिळाला महत्त्व आहे. तर तुम्हाला वाटत नसेल काळे तीळ, तर तुम्ही पांढरे पण वापरू शकता. आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर, प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ घालून उद्या डोक्यावरून आंघोळ करायची आहे. ही झाली पहिला उपाय. नंतर देवाला पण जेव्हा स्नान घालायचं आहे, देवाच्या पाण्यात पण आपल्याला काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकायचं आहे. आणि उंबऱ्याची पूजा करायची आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन लावायचं आहे. दारामध्ये सुंदरशी छोटीशी, जशी जमल तशी तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायचं आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला देवाला जे नैवेद्य दाखवायचं आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की उद्या बाजरीची भाकरीच बनवायची आहे. बाजरीची भाकरी आणि राळ्याचा भात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगायला विसरले की राळ्याचा भाताला पण उद्या खूप एक वेगळं महत्त्व आहे. उद्याचा खास दिवस आहे राळ्याच्या भातासाठी. तर राळ्याचा भात आणि बाजरीची भाकरी या 2 गोष्टीला खूप महत्त्व आहे. बाजरीची भाकरी करताना त्यावरती काळे तीळ, पांढरे तीळ तुम्हाला जे कोणते लावाय, काळे वापरले तर अतिउत्तम आहे. नसेल तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही पांढरे वापरू शकता. बाजरीच्या भाकरीवर तीळ लावायचा आहे आणि तोच म्हणजे छोटे छोटे आम्ही नैवेद्य बोलतो, कोणी दामटी बोलतात, छोटी दामटी असं बोलतात. नैवेद्य जे काही तुम्ही बोलाल ते छोटे छोटे, एक देवाला, एक आपल्या वास्तूला. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, स्वतःचं घर असेल तर त्या लोकांना माहिती असतं की आपली वास्तू कुठं आहे. कुठल्या तरी एका फरशीच्या खाली आपली एक वास्तू असते. फरशीच्या खाली वास्तू असते. हे ज्याचं स्वतःचं घर आहे त्यालाच माहिती असते. भाड्याचं असेल तर वास्तूला तुम्ही नैवेद्य नका दाखवू. आणि आपलं जिथे वास्तू असते ना, तिथे एका प्लेटामध्ये नैवेद्य घ्यायचं आहे. तिथे नैवेद्य ठेवायचं आहे. त्या वास्तूला हळदी कुंकू लावून पूजा करायची. फूल व्हायचं आहे, अक्षदा व्हायचे आहे आणि पाणी नैवेद्याच्या गोल असं पाणी फिरवून वास्तूला हे वास्तू देवा, हे माझ्या घराची वास्तू देवा, माझी वास्तू सगळी व्यवस्थित राहू दे अशी प्रार्थना करायची. जे काही मागचे माझे भोग आहेत ते या दिवसात माझे संपून जाऊ दे आणि पुढचे दिवस माझे चांगले येऊ दे. माझे जे काही कर्म असतील, म्हणजे माझ्या हातून काही चुका झाल्या असतील किंवा माझे जे भोग आहेत तर आजच संपून जाऊ दे. जे काय असेल तर आजच या वास्तूमध्ये हे होऊन जाऊ दे आणि माझे पुढचे दिवस चांगले. अशी जे काही प्रार्थना आहे ती पॉझिटिव्ह तुम्हाला जे काही बोलून तुम्हाला तिथे वास्तूला एक नैवेद्य दाखवायचा, एक देवाला नैवेद्य दाखवायचा आणि तिसरा नैवेद्य आपल्या याला दाखवायचा आहे, पित्राला दाखवायचं आहे. पित्राला पण त्या दिवशी महत्त्व आहे. पित्राला तुम्हाला हे नैवेद्य दाखवायचंच आहे. पित्राला पण खूप महत्त्व आहे. पित्राला आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये पित्रासाठी एक नैवेद्य ठेवायचा आहे, जे बाजरीच्या भाकरीचं बनवलेलं आहे आपण.
तर हे झाल्या सकाळच्या सेवा. तर आपल्याला संध्याकाळची पण सेवा करायची. संध्याकाळची पण सेवा मी तुम्हाला सांगते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर तिळाचा ते ओवाळून टाकायचा वगैरे तुम्हाला तो व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर आता संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला, संध्याकाळच्या वेळेला आपल्याला देवापाशी दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आणि 2 लवंगा आणि कापूर ह्या 3 गोष्टी त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. शक्यतो जे तुम्ही तेल दिवा लावता ते तेल तिळाचंच तिळाचं असलं पाहिजे. तिळाचं नसेल तर तुमच्याकडे जे असेल तर चालेल. पण या दिव्यामध्ये 3 वस्तू टाकायला विसरू नका. 2 लवंग, चिमूटभर काळे तीळ आणि कापूर ह्या 3 वस्तू त्या दिव्यामध्ये टाका. दिवा प्रज्वलित करा आणि ते मेन आपल्या दरवाजाच्या समोर तो दिवा लावा. हा झाला ही झाली दिव्याची सेवा. हा दिवा लावल्यानंतर आपल्याला डेलीचा जो आपला देवापसला दिवा आहे तो पण प्रज्वलित करायचा आहे आणि एक तुळशीला साधा दिवा आपण जो लावतो तो दिवा तुळशीला लावायचा आहे. आणि नंतर पूजा सर्व झाल्यानंतर एका ताटामध्ये काय घ्यायचं आहे, 2 लवंगा, काळे तीळ आणि कापराच्या वड्या हे प्रज्वलित करून तुम्हाला आपल्या घराने सर्व तो धूप आपल्या घरामध्ये द्यायचा आहे. घंटा वाजवत श्री स्वामींचं स्मरण करत श्री स्वामी असं मंत्र बोलत किंवा जे काही तुम्हाला जे कुठला मंत्र बोलायचा आहे तर ते बोलत तुम्हाला लवंग तीळ आणि कापूर याचा धूप आपल्या वास्तूला आपल्या घराला सगळीकडे द्यायचा आहे. अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत. तुम्हाला वाटत असेल की ह्या सेवा करून काय आपलं भाग्य बदलणार आहे किंवा आपल्या मागची भोग जाणार आहे, तर नाही. असं नाही, तर हे नक्की असतं. म्हणजे प्रत्येक दिवसाला त्या महत्व असतं. ह्या भोगीला आपले भोग संपवण्याचा मोठा दिवस म्हणजे भोगी आहे. या भोगीचे जे उपाय आपण करतो ते वाया जात नाहीत आणि खरंच तुम्ही करून बघा. पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये थोडा तरी तुम्हाला फरक जाणवेल. याचं तुम्हाला नक्की म्हणजे स्वतःलाच जाणवेल की आपले खरंच भोग संपलेत आपल्या पाठीमागचे, हे तुम्हाला खरंच जाणवेल. तर हे जे छोट्या छोट्या सेवा आहेत ते तुम्ही करून बघा. याला काही वेळ लागत नाही, कुठला पैसा लागत नाही, याला मोठी काही पूजा करावं लागत नाही तुम्हाला. आणि ज्या मी कुठल्या सेवा तुम्हाला सांगते त्या प्रत्येक सेवा करावंच असं काही नाहीये. तुम्हाला जसं तुम्हाला वेळ भेटेल तुमच्या वेळेनुसार, तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा काय असेल, बिझनेस असेल किंवा घरी बऱ्याच बायका घरी बसून पण आपलं काम करतात. जे काय असेल तुमच्या मागे जर वर्कलोड जास्त असेल तर तुम्हाला जसा वेळ भेटेल कुठली सेवा तुम्हाला सोपी वाटत असेल ती तुम्ही सेवा करा. असं नाही की ही सेवा सांगितली आहे आणि ती सेवा करायचीच आहे, असं नाहीये. तुम्हाला मी बऱ्याच 2-3 सेवा सांगितल्या, त्यापैकी तुम्हाला जेवढ्या जमल्या तेवढ्या करा, पण कराच. या दिवसाला खूप महत्व आहे. एवढं मी कष्ट घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत आहे, तर ते तुम्ही करा. शक्यतो जेवढं जमल तेवढे करा आणि त्याचं तुम्हाला फळ भेटेल. आणि माझ्या सांगण्यावरून तुमच्या आयुष्यामध्ये दोन सुखाचे दिवस आले तर म्हणजे तुमच्या जे अंतर्मनातून जो आशीर्वाद येईल तो मला मिळेल. बस मला एवढंच पाहिजे आहे. तुमचं चांगलं व्हावं, तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचावी आणि ते तुम्हाला उपाय करायला म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद पण तुमच्यावर असू दे आणि ह्या सेवा करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळू दे, तुमचा योग येऊ दे, तुमच्या मनात ह्या सेवा करण्याची इच्छा येऊ दे आणि तुमच्या हातून ह्या सेवा घडू दे. रेमेडी जे मी सांगते त्या घडू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आपण सर्व स्वामी भक्त आहोत. स्वामी कधीच कुणाचं वाईट करत नाहीयेत. आपल्यावर वाईट भरपूर प्रसंग येतात, पण त्या प्रसंगातूनही आपल्याला चांगला मार्ग निघतो. त्यासाठी तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवा, रेमेडी करत राहा, देवावर विश्वास ठेवा, स्वामीवर. आणि आपल्या देवापासून चालत आलेलं आहे की जे लोक सत्य असतात, प्रामाणिक असतात, चांगले असतात त्यालाच परीक्षा द्यावं लागतात, त्यांनाच कष्टाची परीक्षा द्यावं लागते, त्यांनाच मोठे मोठे संकट त्यांच्या समोर येतात. देव पण काय करतो माहितीये का, ज्याच्यामध्ये काय म्हणतात ते ताकद असते,
प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची ताकद असते. त्यांच्याच समोर प्रश्न येऊन पडतात, त्यांच्याच समोर अडचणी येतात. कारण देवाला पण माहिती असतं की आपण तेवढे कॅपेबल आहोत, त्या अडचणीमधून आपण मार्ग काढणारच आणि चांगलं आपण करणारच. आपल्या ती ताकद आहे, म्हणूनच आपल्याला देव संकट देतो, कारण आपण त्याच्या कॅपेबल आहेत त्यासाठी. तर असं कधीच आपण वाटून घ्यायचं नाही की माझ्याच मागं का अशा अडचणी येतात, माझ्याच मागे का भोग येतात. असं काही नसतं. देवासारख्या देवाला पण परीक्षा द्यावी लागते, आपल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात. पण हे छोट्या छोट्या जे रेमेडी आहेत त्या करून आपल्याला एक मनातून असं मानसिक समाधान भेटतं, चांगलं वाटतं आणि देवाची आपण सेवा करतो आणि त्याच्यामधून आपल्याला थोडा जरी आपल्याला फायदा मिळाला तरी वाटतं की बाबा हा खरंच आहे, तर सेवाचं आपल्याला फळ भेटतं. त्यामुळे ह्या तुम्ही छोट्या छोट्या सेवा करून बघा, तुम्हाला याचं नक्की फळ मिळेल. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.